हे राहुल बुवा यांनी आपली पहिली बारी खरोखरच सुंदर सादरीकरण केलं। या ठिकाणी जमेल माझ्या सर्व तमाम रसिक श्रोत्यांचं मनोरंजन देखील त्याचप्रमाणे केलं। बुवा या सर्कलमधील तिसरी बारी आणि वैयक्तिक विचाराला सुरुवात करण्या अगोदर बुवाने सांगितलेलं आहे प्रश्नाचं उत्तर व्हावं की नाही या शब्दात द्यायचं। बुवा मी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर साफ चूक आहे, एका वाक्यात उत्तर दिलं। दुसरी गोष्ट बुवा दुसऱ्यांच्या चुका काढण्या अगोदर आपण कवी आहात, ज्ञानीवंत आहात, लेखक आहात। मी मागच्या पहिल्या तुम्हाला सांगितलं होतं बुवा ज्यावेळेला आपण प्रस्तावन करतो या रंगमंचावर उभा राहतो सर्व देवतांना सर्वांना मानता मुद्रा नतमस्तक होऊन झाले तरी नटेश्वराला बुवा तुम्ही विसरता त्या रंगमंचावरची बुवा तुझी माणसं विरुद्ध आली असता आजची लाईव्ह तुम्ही पुन्हा ऐका नटेश्वराच्या चरणी नतमस्तक व्हायला का विसरता मला काही कळत नाही बुवा। दुसरी गोष्ट बुवा शाहीरांना मान हाही अगदी बाहेर झगड्याचा नका देऊ, पहिलाच द्या। दुसऱ्या शाहिरालाही मान देताना पहिल्या सुरुवातीलाच द्या, विसरता राहिल्यानंतर मग मान दिला असं बुवा काही चुका तुम्ही सुद्धा आणि बुवांना माझं वाक्य फक्त बोलू नको म्हणतात पण बुवा जे मी वाक्य बोलतो त्याचा अर्थ हा चांगला आणि खरं सुरक्षित आहे। मायबाप शिकव तुमच्या समोर तेच वाक्य पुन्हा लढण्याचा इतिहास हा मुद्दा, लढण्याचा इतिहास हा मुद्दा हर नामाच्या रक्तात नाही। मायबाप शिकव वाक्य बघा लढण्याचा इतिहास हा मुद्दा हर नामाच्या रक्तात नाही। जोवर मैदानात उभामी जोवर मैदानात उभामी तोवर जिंकणं नियतीला शक्य आहे। वाक्य सुंदर आहे, वाक्यात काही खोट नाही, तुम्ही मला बोलू नका। वाक्य सुंदर आहे, तुम्हालाही त्याचा अर्थ चांगलाच चालला आहे। चला मायबाप शिकव कार्यक्रमात सुरुवात करूया कारण का आयोजकांच्या नियमानुसार 15 मिनिट बारी उठवायचे 15 मिनिटं तुमचं मनोरंजन करूया। मायबाप शिकव ज्याप्रमाणे आम्हा दोन्ही शाहिरांना पहिल्या बारीला सहकार्य केला त्याचप्रमाणे आम्हा दोन्ही शाहिरांना दुसऱ्या बारीलाही सहकार्य करा अशी आशा व्यक्त करतो आणि मी माझ्या दुसऱ्या बारीला सुरू करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
हे बाबा आई या ठिकाणी कोल्हापूर आगमन झालेलं आहे. नमस्कार तुम्हाला. शाही तुम्हाला समजला बाई तुम्हाला पाहिजे बघितलेले आहे. विषय बोलायचं एवढंच कारण आजचा कार्यक्रम म्हटलं होतं काय जास्त तुम्हाला बोलायचं नाही. परंतु एखादा माणूस जर जास्त जर डोक्यावर चढत असेल आगावर तर घ्यायचं शिकावं हा. आणि वाजवणारे हिंदी गाणं मारायची असते काय हिंदी हा त्याच्या वाचून कशी मारली हिंदी आपण माझी हिंदी मी शिकवतो कसं गायचं हिंदी बघा हा. असो या ठिकाणी बुवा माझ्या साडीवरती गेलेले आहेत. आयला बाबा सापूच्या तळावरती बुवानी साडी लावून आले. विषय काय काय मला माहिती आहे. फिरोजदेव रावाने आमचा कार्यक्रम झाला. बुवा म्हणाले की शक्तिवाले म्हणजे बाई बदल पाहिजे बसा बसा बसा. आज माझी पण मुलं मोठी आहे तुमची पण मुलं मोठी आहे. होऊन जाऊ दे राणा आज काय होईल ते होईल पण 26 तारखेला जोरात फुल राहणार. ओपन नाही ओपन झाले हा. तर विषय आहे वर म्हणून गेलो होतो. व म्हणाले की मला डोक्यावरती पदक पाहिजे बाई पाहिजे किंवा फेटा पाहिजे. पण ठीक आहे चला सापूच्या तळावरती 9 तारखेला आपला शो होणार आहे. त्या दिवशी म्हणा मी साडी लावून येतो. तुमच्या कर्म असेल तर लंगोट लावून घ्या. आपण त्या पूर्वजांनी आपले केलं ते आणि मुलांनी मान्य केलं ते मी लावून येतो. बुवा येऊन खरं बोलायचं हा बाई खरं बोलायचं बुवानी मान्य केलं होतं की मी सापूच्या तळावरती लंगोट लावून येतो. माझ्या मागचं पुढे तुम्हाला बघावं लागेल. मी म्हणतात ठीक आहे झापून झुकू मागचं पुढे मला काय सगळ्यांना बघायला उत्सुक आहे हो. परंतु बुवा हरले म्हणावं लागेल सापूच्या तळावरती. कारण 90% माझा आवाज गेला होता. माझी पहिली गेली होती ज्या पुढे बोलते लोकड्यानं बोलायला वाटतं होतं हा. पहिली लोकड्या काय करू शकतं एक स्त्री काय करू शकते आदिमाया काय करू शकते हे दाखवून गेलं बुवा. तेव्हा जास्त उड्या मारायच्या नाही लक्षात घ्या. त्यांनीच राहील त्यांनी तेव्हा तुम्हाला अजून पण चॅलेंज आपला मी कुठं नाही म्हणतो आपली अजून वाणी आहे व्हायची. तुम्ही मी चॅलेंज पूर्ण केलाय तुम्ही चॅलेंज पूर्ण करून दाखवा तर तुम्हाला माझी जबान दिली की मी तर बरोबर की काय. एकदा जबान दिली की साडी लावून येतो मी आलो. तुम्ही जबान दिली मी लगोट लावून येतो मला नागपूर बघायला येईल सगळं बघू आम्ही. चॅलेंज पूर्ण करायची जर धमक असेल तुमच्यात तर 26 तारखेला होत जाऊ दे राणा. आपण त्या कमी मांडणार नाही हा माझा शब्द आहे. लाजा तालुक्यात दोघांचे फॅन फोनवर भरपूर आहे. तेव्हा हे जोडी हिट आहे. पिक्चर हिट ये तो अभी ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है हा. असो माझं लोक हळूहळू बोलत समजून घेणार मी ज्या वेळेला परिपूर्ण शाहीर म्हणून मला वाटे मी परिपूर्ण शाहीर झालोय स्वतः. कारण मी अजून शिकतोय बरं काय मला शिकायचं.
परिपूर्ण शाळेत मला व्हायचंय तेव्हा मी नक्की टोपी घालेन. आता सगळ्यात टोप्या लावतोय मी असं बुवा म्हणून गेले. टोप्यावर टोपी बुवा लावतात लोकांना, तर कुठे कुठे टोप्या लावल्या मला सांगितलं तर बरं होईल. हा असो या ठिकाणी बुवा म्हणून गेलेला आहे. गण बुवांचा होता, सुंदर चाल होती. कठीण तर यायलाच पाहिजे, नाही तर बुवा म्हणतील काय. हा हा मेरे यारा तेरे संग काय होतं बघा. मेरे यारा तेरे संग अगर पाएंगे हमें तेरी है कसम, अगर जाएंगे तेरे यारा तेरे हम, अगर पाएंगे हमें तेरी है कसम, अगर जाएंगे. बहुत टिकट बघा. हा कोणाची पार्वतीने पळला सजीव करुणी त्याला ठेवला रक्षणा. पार्वतीने पळला सजीव करुणी त्याला ठेवला रक्षणा. वाले एवढे सुंदर वाजवत आहे. तुमच्या काही जाऊन नका. माझ्याकडून चांगलं घेता येऊ तेवढं घ्या. तुमच्याकडून चांगलं शिकताय तेवढं मी शिकतोय. तुमच्यापेक्षा मी छोटा कलाकार आहे. जे चांगलं घेता तेवढं घ्या, जे वाईट असेल ते सोडून द्या. पुढचा विषय काय म्हणतात की मी प्रश्न लोकांसाठी दिला होता. एक पुरुष, या विश्वात एक पुरुष, त्याच्या अवयव टिंबटी बोल खाली लावले पाहिजे. एक पुरुष या विश्वामध्ये होता बरोबर, त्याच्या अवयव टिंबटी बोल. आता ठीक आहे, मी गेला माणूस आहे. चला बुवा मोठे शिकलेले आहेत, गणिवंत आहेत, खरोखर त्यांना मानलं पाहिजे. खूप ऑल द बेस्ट तुमच्यासाठी. चला मी बुवा कमी शिकलो तुमच्यापेक्षा. मी टिंब म्हटलं, पण गाडलेला जागा भरायचा कोणी? तुम्ही तर घरून काढा आहे की रिकामा जागा भरा, असा प्रश्न उत्तर असते. त्याला प्रश्न टाकला टिंब मग गाडलेला जागा भरायचा कोणी? तुम्ही काय भरून दाखवा ना. तो शब्द तुम्ही उच्चारून दाखवा. ओके असो. किंवा जोशी बुवांची काशी काय करावी ह्या वार्ता सोडून द्या. बऱ्याला बोलून वगैरे माणूस आहे. घ्या तुमचं चांगलं आहे ते चांगलं घेणार आहे, वाईट आहे ते सोडून देणार आहे. आजपर्यंत कधी कोणावरती रुसलो नाही, कधी कोणावरती रागवलं नाही. परंतु हा जोशी शाहीर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बाज नाही पण अभिमान आहे. या करमणुकीचा, या कलेचा, या नटेश्वराचा, या मराठी मातीचा कुणबी असल्याचा अभिमान आहे. कुणबी असल्याचा अभिमान आहे. पण वाचणार नाही. चालेल त्याच्यामुळे 26 तारखेला
करायला त्यावेळेस या. हा, जर तुम्ही नव्वद लावून आला तर 2000 रुपये तुम्हाला बक्षीस दे. 2000 मागे करता 2000. मला सुरुवात मागे पैसे कमी पडले तरी जाते. 2000 देणार ना 2000. दादा गावकर 2000 तुम्हाला त्याला नव्वद लावून यायचा आहे. जुना आणा पुराणा आणा पण घ्या, घेऊन घालून घ्या. आणि जर नव्वद लावून आला तुमचा भाऊ सत्कार सुद्धा करेल. बस हा, मी काय आमचा तालुका सत्कार करेल तर त्या दिवशी तुम्हाला मागे लांबो रे. आता आहे पावसाळ्याचे चिंबो रे वाढव. किती वाट पाहशील राधे. ऐका, तत्पूर्वी रसिकाच्या मनात बरोबर की नाही थोडक्यामध्ये सेटिंग देतोय. तुम्हाला सेटिंग केली असती बरोबर. सेटिंग करणार आपण 26 तारखेला ओपन झाले ना. हो काय म्हणले बघा. किती वाट पाहशील राधे कुंजवनात. किती वाट पाहशील राधे कुंजवनात. किती आठवांचा पूर माझ्या या मनात. वा म्हणतात किती वाट पाहशील राधे कुंजवनात. म्हणजे राधा वाट पाहते कुंजवनात. म्हणजे वाट राधा पाहते. मग आठवाचा पूर कोणाला आला पाहिजे. राधेला आला पाहिजे की नाही. आतून त्याला राधा वाट बघते कुंजवनात. कृष्णा येते मला भेटतात. आणि लोक म्हणतात किती वाट पाहशील राधे कुंजवनात. किती आठवांचा पूर या कानाच्या म्हणजे माझ्या मनात. ही राधा म्हणतात तो आतून त्याला वाट बघते. आणि आठवाचा पूर कोणाला येतोय म्हणजे असं आलं. हा, एक पोरगी बघायला गेला आमचा मुलगावाला आणि शोधत घरतीची आठवण काढत बसला आमचा बेंजोवाला. असं म्हणजे उदाहरण शब्दांमध्ये तारतम्य ठेवा आणि काय बोलतोय त्याचं थोडं भान ठेवा. कारण तुम्हाला शिकवण्यात कमी मोठा शाहीर नाही, परंतु शब्दाला शब्द तोडीला तोड देणार. बघा हा काय म्हणतोय मी काय म्हणतो बघा कसं. तुझं माझं नातं आहे जगा वेगळं. तुझं माझं नातं आहे जगा वेगळं. युगानुयुगे उलटेल तरी राहील अमर. युगानुयुगे उलटली तरी राहील अमर. तुझं माझं नातं आहे जगा वेगळं. तुझं माझं नातं आहे जगा वेगळं. युगानुयुगे उलटली राहील अमर. युगानुयुगे उलटली तरी राहील अमर. युगानुयुगे उलटली तरी राहील अमर.
परिस्थितीमध्ये राधाकृष्णाचं काय अतूट नातं आहे ते आजच्या पिढीला जाणीव करून देणं गरजेचं आहे. कारण राधाकृष्णाचं प्रेम हे सांगण्याच्या पलीकडे आहे आणि कोणाला कळण्याच्या अलीकडे आहे. तेव्हा त्याची आपण गिनती करू शकत नाही. तेव्हा राधाकृष्णाचं प्रेम हे फक्त वास्तवाचं प्रेम नव्हतं, ते वेगळं प्रेम होतं. ते बहीण भावाचं होतं, हृदय जळलेलं होतं, सगळ्या भावना त्याच्यामुळे जळलेल्या होत्या, सगळी नाती जपलेली होती. असं त्यांचं प्रेम होतं आणि ते प्रेम युगानुयोगे उलटून गेली तरी तसंच अमर आहे. म्हणून मोठे बघा स्वामी मारी करणार आहे. एक दोन विषय घेतो बघा. वाढ या कुटुंबी सेवा समाज सेवा मंडळ कोकण विभाग कल्याण यांच्यासाठी एक छोटंसं गाणं आता लगेच तयार केलं आहे. बघा छोटासा शाहीर सदैव पाठीशी उभा रहा माझा मस्तकी तुमचा तुळा तुमच्या चरणाची धूल लावून कपाळी नमस्कार करतो जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी भीमावडी ना बोले रामू रामू ना बाई ना
या ठिकाणी आमची छोटीशी वेळी कला संधी त्याबद्दल या मंडळाचे रसिक तुमचेही आभार मानतो आणि आमची बरोबरच आमच्या मंडळाला आमच्या कार्यक्रमाला चांगली साथ दिली. तुमची काही महिला आपण बोलत असेल तर बुवा तुमची आणि रसिकवर तुमची माफी मागतो. चांगले असेल तर घ्या, वाईट असेल ते सोडून द्या एवढंच सांगतो. जय महाराष्ट्र, जय कुणबी. पुन्हा एकदा आपले प्रतिष्ठायी आदरणीय सन्माननीय विठ्ठलजी रामरेगवाल यांना त्यांच्या दुसऱ्या वारसाने शुभेच्छा देतो. या मंडळाचे पुन्हा एकदा हार्दिक आभार मानतो आणि माझा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी.